मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। राज्यामध्ये 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार। प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होतोय, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत। मुंबईमध्ये यंदा गणेश मूर्तींना पर्यावरणपूरक रंगच वापरले जाणार। पालिकेकडून मूर्तिकारांना 25,400 लिटर इको फ्रेंडली रंग मोफत दिले जाणार। या उपक्रमासाठी 1,63,00,00,000 रुपयांचा खर्च केला जाणार। मुंबईमध्ये यंदा डेंग्यूचे 847 रुग्ण आढळले असून राज्यामध्ये ही संख्या सर्वाधिक। मलेरियाचे 3,498 रुग्ण नोंदवले गेले असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबईत अंमली पदार्थांच्या विरोधात ड्रग्ज फ्री मुंबई अभियान। एकाच वेळेला 100हून अधिक पालिका शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम। 4,000हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग। कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश। पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था। पुणे विभागामधून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडण्यात येणार। जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश। पुण्यामध्ये उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा होणार। धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेचा निर्णय। खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या 16.89 टीएमसी पाणीसाठा। पुणे विभागामध्ये 37,69,000 भेसळयुक्त अन्नसाठा जप्त। अन्न औषध प्रशासनाच्या पुणे विभागाची 7 जिल्ह्यातील 60 ठिकाणी कारवाई। 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुणे शहरामध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये 44,265 घरांची विक्री। 37,048 कोटी रुपयांवर घरांचा व्यवहार। पुण्यामध्ये घरांची सरासरी किंमत 84 लाख रुपयांवर पोहोचली। गेल्या 4 वर्षांमध्ये घरांच्या सरासरी किमतीमध्ये 38% वाढ।